रोशनी किचन अँड व्लॉग्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत खूप सोपी आणि झटपट होणारी अंड्याची भुर्जी। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी कांदे, टमाटर आणि मिरची हे कापून ठेवलेले आहे। त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे, त्यामध्ये जिरा टाकलेला आहे। त्यानंतर त्यामध्ये कांदा टाकून घेतलेला आहे। तर कांद्याला चमचीने परतून घ्यायचा आहे। तर कांद्याला लालसर होतपर्यंत आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे। तर कांदे इथं आपले लालसर झालेले आहे। त्यानंतर यामध्ये मिरची टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर यामध्ये टमाटर टाकायचे आहे। तर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। त्यावर एक ताट झाकून ठेवायचं, थोड्या वेळाने ताट काढून घ्यायचं आहे। तर इथे आपले हे टमाटर गललेले आहे। त्यानंतर इथे मी 1 चम्मच तिखट टाकलेला आहे, चवीनुसार मीठ, हळद हे टाकून सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर यामध्ये अंडे टाकून घ्यायचं आहे। तर इथे मी 3 अंड्याची भुर्जी बनवत आहे। तर हे सर्व चमचीने मिक्स करून घ्यायचं, त्याला पलटत राहायचं, फिरवत राहायचं, सर पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे। तर त्याला चमचीच्या साहाय्याने परतत राहायचं आहे। तर इथे आपली अंडा भुर्जी बनवून तयार झालेली आहे। तुम्ही यामध्ये कोथिंबीर भी टाकू शकता। तर माझ्याकडे कोथिंबीर अवेलेबल नव्हती तर मी ते नाही टाकलेलं आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये।